सिल्वरमध्ये सगळ्यात मोठा क्रॅश. हो, 99% लोक यामध्ये फसू शकतात आणि नेमकं प्रकरण काय आहे हे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. नमस्कार, मी संकेत आवटे. पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ मी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. नेमकं प्रकरण काय आहे तर सिल्वरमध्ये एक मोठी जंप आपल्याला पाहायला मिळाली. कन्सिस्टंटली सिल्वर आपल्याला वर जाताना बघायला मिळाला, कारण डिमांडच तेवढी होती. ही डिमांड कशासाठी होती हे पण मी एक्सप्लेन करतोय. पण अचानक 10-15% सिल्वर क्रॅश का झाला तर त्याच्या मागे रिझन हे सांगितलं जात आहे की एका मोठ्या बँकेची पोझिशन, ग्लोबल बँकेची पोझिशन तुम्ही म्हणू शकता, त्यांनी कट केली किंवा ती झाली बिकॉज ऑफ मार्जिन शॉर्टेज. एक फ्युचर पोझिशन त्यांची होती आणि बिकॉज ऑफ मार्जिन तो ऑटो कट झाला रात्री 2च्या आसपास वगैरे वगैरे. ही थेरी मांडली जाते, पण याच्या मागे कुठल्याही प्रकारे तथ्य नाहीये. जी थेरी मांडली जाते त्याच्या मागे मी म्हणतोय, पण पोझिशन कट झाली याच्याबद्दल मी सहमत आहे. ती पोझिशन जाणून भोजून कट करण्यात आली हा माझा आरोप आहे. तो का आहे हे मी व्यवस्थित एक्सप्लेन करतोय आणि याच्या मागे चायना कसा आहे हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. काही नंबर मी तुमच्यासमोर पहिल्यांदा मांडतो. चायना हा सगळ्यात मोठा चांदीचा प्रोड्युसर आहे किंवा सिल्वरचा प्रोड्युसर आहे तुम्ही म्हणू शकता. जगभरामध्ये जी चांदी बनवली जाते त्यामधली किती टक्के चांदी चायना बनवतो तर 13% चायना ही चांदी बनवतो. बरं, ही जी टोटल चांदी आहे ना, या टोटल चांदीपैकी 40% चांदी कंझ्युम चायना एकटा करतो. म्हणजे जगभरामध्ये ऑलमोस्ट जेवढी चांदी आहे त्यातली निम्मी चांदी चायनाकडे आहे असं तुम्ही मानू शकता. जेवढा सप्लाय येणार, 100 किलो चांदी आली तर 50 किलो चायना स्वतःकडे ठेवून घेणार आणि त्यामधून वेगवेगळ्या गोष्टी बनवणार. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न हा पडला असेल, अरे यार, तिकडच्या लोकांमध्ये तर सगळे गोल्डन मॅनच आपल्याला दिसत असतील. हा बघा, गळ्यामध्ये एवढं सोनं, कानामध्ये एवढं सोनं, डोक्यावर एवढं सोनं, कपाळावर एवढं सोनं, हातात पायात कुठे कुठे सगळीकडे सोनं. तर चायनीज लोक तुम्हाला तसे एवढं सोनं कंझ्युम करताना दिसतात? 100% नाही. मग हे सोनं नेमकं जातंय कुठे ते बघणं गरजेचं आहे. या टोटल चायनामधल्या चांदीच्या कन्झम्पशनपैकी किंवा सोन्याच्या कन्झम्पशनपैकी जर तुम्ही एक्झॅक्ट डेटा बघितला तर तुम्हाला कळेल की चांदीमधला 45% भाग हा सोलर पीव्ही मध्ये वापरला जातो. सोप्या भाषेत, सोलरच्या प्रोडक्शनसाठी 45% चांदी चायना वापरतो. बरं, त्याच्यापेक्षा कमी 30%. इलेक्ट्रॉनिक्स आणि 5G सर्व्हिसेससाठी हे लोक 30% चांदी वापरतात. मग आता तर म्हणाल, घरात दागिने बनवण्यासाठी किती टक्के? 15%. हे वापरलं जातं इलेक्ट्रॉनिक्स व्हेकलसाठी किंवा इलेक्ट्रिकल व्हेकलसाठी. म्हणजे काय, उरलेली चांदी फक्त 10% ही वापरली जाते दागिन्यांसाठी प्लस इन्व्हेस्टमेंटसाठी. म्हणजे काय, परत त्या 10%तला मेजर पोर्शन हा इन्व्हेस्टमेंटसाठी जातो. किरकोळ पोर्शन हा वापरला जातो फक्त ज्वेलरीसाठी. तर चायनीज सरकारने नवीन रूल आणलाय की 1 तारखेपासून तुम्ही एक्सपोर्ट नवीन नियमाने करायचा. मग जगभरामध्ये असं का बोललं जाते की बॅनच आणलाय? इनडायरेक्टली हा बॅनच आहे. हा बॅन कसा समजावून सांगतो. चायनीज सरकार काय म्हणतं की तुम्ही जे एक्सपोर्ट करताय ना ते डायरेक्ट एक्सपोर्ट करू नका. काय करा तर रॉ मटेरियलच्या फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करण्याऐवजी तुम्ही काहीतरी वस्तू बनवून किंवा काहीतरी मटेरियलच्या स्वरूपात हे तुम्ही बाहेर विका. अजून एक नियम तुम्ही फॉलो करायला पाहिजे, तो महत्वाचा नियम आहे. काही सिलेक्टेड किंवा मोठ्या जायंट्सनाच ही चांदी बाहेर एक्सपोर्ट करता येणार आहे. बरं, मोठे म्हणजे कोण? जे लोक 80 टनापेक्षाही जास्त प्रोडक्शन करतात एका वर्षामध्ये. 80 टन प्रोडक्शन. मी ग्रॅम, तोळं किंवा किलोमध्ये बोलत नाही, 80 टन प्रोडक्शन. बरं, 80 टन प्रोडक्शन करणाऱ्या अशा किती कंपन्या आहेत चायनामध्ये? हार्डली 10%पेक्षाही कमी. म्हणजे 90% लोकांना डायरेक्ट सांगून टाकलं त्यांनी की तुम्ही एक्सपोर्ट करायचा नाही. पोटावर पाय आणला, एका रात्रीतनं डिसिजन बदलला. इमॅजिन करा त्या बिझनेस करणाऱ्या माणसानं काय करायचं. झोप नव्हे, अंग कापत असेल त्यांचं अजून. जे लोक मेजरली एक्सपोर्ट करतात त्यांचेच बिझनेसमॅन मी बोलतोय जे चायनामध्ये काम करतात. बरं, उर्वरित 10% ते तरी एक्सपोर्ट करतात. त्यांच्याकडे तर भरपूर चांदी आहे आणि ते करू शकतात, ऑब्व्हियसली करू शकतात. मग त्याच्या पुढे सरकारने नवीन नियम लावला. 2026 पासून नियम आहे बरं का हा, नवीन वर्षामध्येच हे त्यांना करायचं आहे. त्यात सरकारने त्यांना सांगितलं, आता एक काम करा, जर आपल्या देशामध्ये चांदी सरप्लस असेल तरच तुम्ही बाहेर एक्सपोर्ट करायची. आता गेम कळाला. सुरुवातीला मी तुम्हाला नंबर सांगितले, ते नंबर काय होते तर 13%च फक्त जगभरात चांदी जी बनते त्यापैकी 13% चांदी प्रोडक्शनचं काम चायना करतो. पण वापरतो किती चांदी? 40% वापरतो. म्हणजे काय, नेट इम्पोर्ट चांदी करावी लागते चायनाला. 13%च्या ऐवजी 40% कन्झम्पशन. म्हणजे वरचा जो गॅप आहे तो चायना बाहेरून मागवून घेतो. म्हणजे काय, चायना सरकारचं म्हणणं आहे की जर आपल्याकडे चांदी सरप्लस असेल, एक्स्ट्रा असेल, पडू नये हो,
मला नको आहे, त्यावेळेला एक्सपोर्ट करायचे. मग आता सरप्लस होते का चायनाकडे? 1,00,000% नाही. याचा अर्थ काय झाला? तर एक्सपोर्ट इनडायरेक्टली करायचा नाही. बरं, याच्या पुढे आणि नियम अजून एक लावला. जर तुम्ही एक्सपोर्ट करत असाल तर प्रत्येक बॅचसाठी अप्रुव्हल आमच्याकडनं घ्यायचं. आता 1 किलो पाठवतोय पुढीतून, मला विचारल्याशिवाय पाठवायचं नाही. 1 ट्रक पाठवतोय, 1 शिप भरून पाठवतोय, प्रत्येक गोष्टीचं अप्रुव्हल माझ्याकडनं घ्यायचं आणि मग पाठवायचं. म्हणजे परत कंट्रोल गव्हर्नमेंट चाला. अनटिल अँड अनलेस गव्हर्नमेंट तुम्हाला अप्रुव्हल देणार नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर पाठवायचं नाही. बरं, हे आम्ही का करतोय? डायरेक्ट चायना म्हणू शकतो ना, आम्हाला ग्लोबल सप्लाय बंद करायचा आहे आणि आम्ही करणार नाही, आम्हाला वाट लावायची मार्केटची. नाही, तर त्यांनी काय सांगितलं? इन्व्हायरमेंटची काळजी आम्हाला आहे, आमच्याकडे ग्लोबल वॉर्मिंग वाढू नये म्हणून आम्ही ही काळजी घेतोय. चायनाचा मेन उद्देश हा आहे की आमच्याच देशामध्ये चायनाचं कन्झम्पशन वाढल्यामुळे आम्ही बाहेर एक्सपोर्ट थोडासा कमी करतोय. एकदम पोलाइटली, शाण्या बाळासारखं त्यांनी उत्तर दिलंय. पण जगाला कळतं हे काय चाललंय नेमकं. म्हणून मोठमोठ्या उद्योगपतींनी किंवा मोठमोठ्या लोकांनी ट्विट करून दंगा करायला सुरुवात केली, हे चुकीचं केलंय वगैरे वगैरे. रिअर अर्थ मेटल सोबत सुद्धा त्यांनी हेच केलेलं होतं आणि बाकीचे रिअर अर्थ मेटलवर सुद्धा हे नियम लागू आहेत. पण अचानक त्यांनी सप्लाय पण वाढवला होता आणि बरोबर वाट लावायचं काम यांनी केलं होतं जगभरातल्या नवनवीन देशातल्या कंपन्यांचं, जे या रिअर अर्थ मेटलच्या बिझनेसमध्ये उतरलेले होते. बरं, आता याचं पुढं काय होणार? नेमकं चायना काय करेल किंवा याच्या सुद्धा डिटेल मी समोर मांडून ठेवलेले आहेत. आता ईव्ही मध्ये जगभरात सिल्वरचा जास्त वापर वाढणार आहे. तुम्ही म्हणाल ईव्ही मध्ये कशाला लागतो? तर ईव्हीच्या ज्या बॅटरीज आहेत ना, त्याच्यामध्ये सुद्धा हेवी कन्झम्पशन आपल्या चांदीचं होणार आहे. आता कसं काय? तर लिथियम आयन बॅटरीज आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा वापर होतो, सेमीकंडक्टरमध्ये सुद्धा होतो. पण आता नवीन एक टेक्नॉलॉजी उदयाला आलेली आहे. BMW असेल, सॅमसंग असेल, अजून बऱ्याच कंपन्या आहेत त्या यामध्ये उतरत आहेत. त्यांचं म्हणणं हे आहे की 9 मिनिटात आम्ही बॅटरी चार्ज करून देऊ. कारण जगभरामध्ये नेमका प्रॉब्लेम काय झाला? आता इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण मी तुम्हाला देतो. जसं OPEC प्लस रेट वाढवण्यासाठी त्यांनी नाटक केलं ना. कारण आता तुम्हाला पण वाटेल चायनानं सोन्यावर हे बंधन आल्यामुळे काय होणार? रेट बंप होणार. कारण स्वतःकडे ते साठे करून ठेवणार, परत सप्लाय कमी होणार, डिमांड वाढतच आहे. प्रत्येक देश आता काय करणार? तर आपल्याकडेच स्टॉक करून ठेवण्याचा प्रयत्न करणार. बरं, ज्या दुसऱ्या कंपन्या या चांदीचा वापर करतात ते काय करणार? मॅक्सिमम बाय करून आपल्याकडे स्टॉक करण्याचा प्रयत्न करणार, कारण रेट वाढतात, समोर दिसतंय क्लिअर. ही एक गोष्ट झाली. सेम OPEC प्लसनी केलं होतं. OPEC प्लसनी काय केलं? रेट वाढवण्यासाठी वाढवले रेट. कसे वाढवले? प्रोडक्शन कट 10 लाख बॅरेल पर डे प्रोडक्शन बंद, 15 लाख बॅरेल पर डे प्रोडक्शन बंद. एका दिवसात एवढे कट मारायला चालू केले. 10 लाख, 20 लाख, 15 लाख, 30 लाख बॅरेल डेलीचे कमी प्रोडक्शन होऊ लागले. पण जगभरामध्ये डिमांड तर आहे. त्यात रशिया युक्रेन वगैरे सुरू झालं. यामुळे जगभरात क्रूडच्या प्राइजेस भयंकर वाढल्या आणि म्हणूनच तुम्ही आपल्या देशातल्या गव्हर्नमेंटला पण क्रिटिसाइज करत होता, ढगात जात आहेत आपले सगळे पेट्रोल डिझेलचे रेट. त्याला कारण हे होतं. बरं, मग त्यानंतर काय झालं? तर काही वेळानंतर ऑटोमॅटिकली रेट कटचा डिसिजन कट करावा लागला, बंद करावा लागला. तुम्ही म्हणाल हा का केला असेल? उदाहरण देतो. समजा तुमची एक कंपनी आहे, या कंपनीमध्ये 100 लोक काम करतात. तुम्ही काय केलं? कॉस्ट कमी करण्यासाठी 100च्या ऐवजी 50 लोकांना कमी करून टाकलं. जर तुम्ही 50 लोकांना कमी करून टाकलं तर प्रोडक्शन कमी होणार. पण त्या 50 लोकांचं काय? परत तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही त्यांना घेऊ शकत नाही आणि ते येणार सुद्धा नाहीत. कदाचित परत तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल, परत देशाची वाट लागेल, कारण एवढी सगळी मॅनपॉवर कट व्हायला लागली तर काय होणार? म्हणून ते 100 लोक तर तसेच राहिले. तुम्ही 50 लोकांना काढून टाकलंच नाही, पण प्रोडक्शन कमी केलं. म्हणजे काय? कॉस्ट आहे तेवढीच आहे. किंवा ज्या मशीनमधून तुम्ही 1000 किलो माल बनवत होता, आज त्याच मशीनमधून 500 किलो माल बनवताय. मशीन तर तेच आहे, कॅपॅसिटी तर तेवढीच आहे, माणसं तेवढीच आहेत. कदाचित माणसं थोडी कमी पण तुम्ही कराल, पण ओव्हरऑल 1 किलो माल बनवण्यासाठी जो आधी 25 रुपये खर्च येत होता, आता तो 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपयाला जाणार. का? अंडर युटिलायझेशन होतं तुमच्या त्या कॅपॅसिटीचं. परिणामी कंपन्या लॉसमध्ये येऊ लागतात. पुढे जाऊन ते आपलं प्रोडक्शन परत वाढवणार. प्रेशर आलं ओपेकवर, प्रोडक्शन वाढवलं, परिणामी वाट लागली रेटची. जबरदस्त रेट पडतायत. याच्या मागं कारण काय? तर सगळ्यांनी काय केलं? ईव्ही वापरायला सुरू केली, सोलर एनर्जी वापरायला सुरुवात केली. ज्यामुळे भारतात पण तुम्ही बघितलं असेल, गडकरी साहेबांनी सांगितलं की मी पेट्रोल डिझेलवर बॅन आणेन, डिझेलच्या गाड्या तर तुम्ही वापरायच्याच नाहीत वगैरे वगैरे, मी झिरो करून दाखवणार डिझेलच्या व्हेकल. याचा अर्थ काय? तर क्रूड मॅक्सिमम तुम्ही वापरायचा नाही. यावर सरकार आलं. बरं, फक्त भारतच नाही, जगभरामध्ये हे सगळं सुरू झालं. परिणामी ओपेकची वाट लागली, क्रूडची वाट लागली. ऑल टाइम लोच्या आसपास क्रूड जाऊन पोहोचला आणि आता सुद्धा क्रूड वन ऑफ द लोएस्ट रेटवर ट्रेड करतोय.
याचा अर्थ खूप स्वस्त रेटला पेट्रोल डिझेल मिळते. तुम्हाला मिळणार नाही का? तर जसं इकडचे रेट कमी होतील क्रूडचे, गव्हर्नमेंट काय करतो तर त्याचे टॅक्सेस वाढवत नेतो, परिणामी तुम्हाला त्याच रेटला पेट्रोल आणि डिझेल मिळत असतं. तो पार्ट वेगळा आहे. हे सांगण्याचं महत्वाचं कारण काय तर ईव्ही अडॅप्शन आलं. जो पंप केलेला रेट होता तो धपाधप आदळायला सुरू झाला. तो स्टोअर करून किंवा प्रोडक्शन जाणून बुजून कमी करून फुगवलेला रेट होता आणि तो फुगा फुटलेला आहे. याला जबाबदार कोण तर जबाबदार ईव्ही आणि सोलर टेक्नॉलॉजी. याच ईव्हीसाठी आणि सोलर टेक्नॉलॉजीसाठी नवीन अजून टेक्नॉलॉजी आल्या. 9 मिनिटात चार्जिंग करणार, 900 किलोमीटर 1000 किलोमीटर जाणार. इमॅजिन करा. सगळ्यात मोठा ड्रॉबॅक तोच होता. 2-2, 3-3 तास, 4-4 तास, 8-8 तास सुद्धा काही गाड्या चार्ज करायला लागतात. त्याच गाड्या जर 9 मिनिटात चार्ज झाल्या, त्यापेक्षा सोन्याहून पिवळं काय असणार आहे. सोलर एनर्जी वापरणार, फुकटची एनर्जी, चार्जिंग 9 मिनिटात होणार, जबरदस्त गाड्या फिरवायला लोक सुरू करणार. परत क्रूडची डिमांड कमी झाली. या बॅटरीज बनवण्यासाठी एका बॅटरीला 1 किलो चांदी लागणार आहे. आता आलो परत मूळ मुद्द्यावर की चांदीची डिमांड भयंकर वाढत चालली आहे. आणि जर ह्याचं प्रोडक्शन चायनाने चालू केलं, प्रोडक्शन कोण करतं एंड ऑफ द डे चायनाच करतो. रॉ मटेरियल कुठेही जगात बनवू त्यानं मेजर इम्पॅक्ट पडत नाही, पण स्वस्तात माल बनवणारा आणि टेक्नॉलॉजी जास्त असणारा सगळ्यात जगातला मोठा देश म्हणजे चायना आहे. पॉप्युलेशन तेवढंच आहे, ते पण स्वस्त रेटमध्ये आहे. याचा फायदा चायना उचलतो आणि परिणामी चायनामध्ये परत चांदीची डिमांड वाढू शकते. बरं, आता ही चांदीची डिमांड तुम्हाला समजली. यामुळे काय होणार तर शॉर्ट टर्म मध्ये पंप होणार. ओपेक प्लस एक्झाम्पल देतोय ना मी तुम्हाला, क्रूडच्या प्राइजेस पंप झाल्या होत्या. एक्झॅक्ट चांदीच्या प्राइजेस पण पंप झालेल्या आहेत. याला अजून एक उदाहरण चायनाचंच देतो. रिअर अर्थ मेटल त्याचा सुद्धा रेट त्यांनी पंप केलेला होता. पण जगभरामध्ये जसं कंपन्यांनी स्वतः रिअर अर्थ मेटल शोधण्याला सुरुवात केली, खाणी सुरू केल्या, वेगवेगळ्या कंपन्या यामध्ये उतरल्या, भारतातल्या काही कंपन्या यामध्ये उतरल्या, लगेच त्यांनी सप्लाय वाढवला. रिअर अर्थ मेटलची चर्चा आता खूप कमी झाली. जगभरात अल्टरनेटिव्ह त्याला शोधायला सुरुवात झाली आणि सगळ्याच धंद्यांची वाट लावून टाकली. सेम गोष्ट चांदीमध्ये पण होऊ शकते. जसं जसं आता डिमांड वाढत जातीये तसं तसं रेट पंप होणार आणि एक दिवस असा येणार की चायनामधले लोक जे आत्ता साठे करतायत किंवा चायना कंट्री किंवा चायनीज कंपनीज जे आता सध्या स्टॉक करतायत, त्या लोकांना वाटणार की अरे माझी रोजची डिमांड एवढी आहे, आज एवढा माल माझ्याकडे पडलाय, उद्या एवढा होईल, नको नको नको, एवढा माल ठेवून काय करू, इन्व्हेंटरी वाढेल, पैसा मॅनेज होणार नाही, कॅश फ्लोवर प्रॉब्लेम येऊ शकतात. मग त्यानंतर हे लोक स्टॉक करायचा बंद करणार, नंतर सप्लाय वाढवतील. जगभरामध्ये जसं जसं वेगवेगळ्या कंपन्या, वेदांतांनी अनाउन्समेंट केली की आम्ही सुद्धा चांदीवर मोठ्या प्रमाणात काम करणार आहोत, मायनिंग वाढवणार आहोत, परत मोठमोठे बिझनेसमॅन यामध्ये पडतील, जगभरातले वेगवेगळे बिझनेसमॅन, वेगवेगळे देश यामध्ये उतरतायत. यामुळे काय होणार, सप्लाय वाढण्याचा प्रयत्न होईल. दुसरी गोष्ट, सप्लाय वाढण्याचा जसा प्रयत्न होणार तसं तसं इतर अल्टरनेटिव्ह त्याला शोधले जातील. जर बॅटरीमध्ये 1 किलो चांदीच लागते, दुसरा असा कोणता माल त्यामध्ये आपण टाकूयात, असं कुठलं मटेरियल त्यामध्ये भरूयात जेणेकरून चांदी कमी लागेल आणि ते मटेरियल जास्त लागेल. यामुळे काय होणार तर चांदीची डिमांड कम्पॅरेटिव्हली कमी होऊ शकते भविष्यात आणि यामुळे चायना त्याचा सप्लाय खोलू शकतो. जसं चायना त्याचा सप्लाय खोलेल, चांदीमध्ये थड धुडम असा आवाज यायला सुरू होणार आहे. यामध्ये कुठलंही मोठं रॉकेट सायन्स नाहीये, गोष्टी समजून घ्या. शॉर्ट टर्मसाठी मला कालच एक सद्गृहस्थ भेटले होते जे आमच्या ऑफिसला आले होते. सर, मोठं लोन घेतो आणि चायनामध्ये टाकतो, 13-14% मी लोन घेणार आणि त्यामध्ये टाकणार. या गोष्टी एवढ्या सोप्या नाहीत. जर लोअर सर्किट लागायला लागले आणि धपाधप चांदी जर पडायला लागली तर कुठं पळायचं हे सुद्धा समजणार नाही. त्यामुळं डिसिजन डोकं वापरून घ्या, गडबड करून नाही. स्टेप वाईज थोडी 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 गुंतवणूक करा. मी कुठल्याही प्रकारे असं म्हणत नाही की चांदीमध्ये गुंतवणूक करा किंवा करू नका. डिसिजन तुमचा आहे, तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून घ्या. मी सांगतोय म्हणून काय डिसिजन घ्यायची गरज नाही आहे, पण विचार हा करा की जर मी ती गुंतवणूक करतोय तर भविष्यात मला त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार नाही, मोठा शॉक बसणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण एक शॉर्ट टर्म फॉल जरी आला तर याचा अर्थ चांदी संपली किंवा कमोडिटी संपली असं बिलकुल होत नाही. पुढे जाऊन परत त्याची डिमांड ही राहणारच आहे. प्रत्येक पडलेली गोष्ट पुन्हा वर उठतेच. त्यामुळे लक्षपूर्वक आणि योग्य वेळी गुंतवणूक करणं गरजेचं आहे. तुम्हाला आमची काही मदत हवी असेल तर बिनधास्त मला कॉल करू शकता. फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल, प्रॉपर गुंतवणूक करायची असेल तर आम्हीही तुमची मदत करू शकतो. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, कळू दे त्यांना नेमकं चांदीमध्ये काय सुरू आहे. धन्यवाद. स्टे ट्यून्ड अँड स्टे पॉझिटिव्ह.